महाराष्ट्राची लोकसंख्या तब्बल 12,95,00,000 वर पोहोचली असताना आपत्कालीन आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक वास्तव समोर आलंय। संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय आणि खासगी मिळून केवळ 13,530 रुग्णवाहिका आहेत। म्हणजे सरासरी जवळपास प्रत्येक 9,500 नागरिकांमागे केवळ एकच रुग्णवाहिका उपलब्ध आहे। नोंदणीकृत रुग्णवाहिकांपैकी किती वाहनं रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत, किती वाहनं बंद अवस्थेत आहेत, दुरुस्तीसाठी उभी आहेत याची माहिती परिवहन विभागाकडेच उपलब्ध नाहीये। शेखर पाटील आपल्यासोबत आहेत कोल्हापूरहून। शेखर, काय प्रकारे हा आपल्याला कल्पना आहे गोल्डन आवर नावाचा शब्द असतो, अनेकदा अपघात झाल्यानंतर, आजारपणात, हार्ट अटॅक आल्यानंतर एका विशिष्ट काळामध्ये जर का ही वाहतूक होऊ शकली तर रुग्णाचे जीव वाचू शकतात, गर्भार स्त्रीची किंवा म्हणजे डिलिव्हरी नीट होऊ शकते। असं असताना या आरोग्यविषयक वाहतूक व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतो। बरोबर आहे प्रसन्न सर, आपण जर बघितलं तर ही जवळपास 13 कोटींपर्यंत महाराष्ट्राची लोकसंख्या पोहोचलेली आहे आणि जशी आकडेवारी ही माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेली आहे त्यामध्ये जवळपास 9,500 लोकांच्या मागे एक रुग्णवाहिका अशी आकडेवारी आहे। गंभीर बाब ही आहे की जी आकडेवारी परिवहन विभागाकडे नोंदणीकृत आहे या अँब्युलन्सची, त्यामध्ये आता सद्यस्थितीला जरी या 9,500 लोकांमागे एक जर दिसत असली तर यामध्ये सुस्थितीत असलेली आणि चालू कंडिशन मध्ये किती असलेले आहेत रुग्णवाहिका ही मात्र आकडेवारी त्यांच्याकडे नाही। त्यामुळे ही संख्या जी आहे ती अजूनही कमी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकीकडे आपण बघितलं तर अनेक वेळा क्रिटिकल सिच्युएशन निर्माण झालेली असते, अनेक वेळा त्या रुग्णांपर्यंत तात्काळ रुग्णवाहिका पोहोचत नाही आणि अनेकांना जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे आणि क्रिटिकल ऑपरेशन संदर्भात देखील अशा रुग्णवाहिकांची गरज असते आणि त्यावेळी देखील अनेक वेळा जे आहे ते रुग्णवाहिका न मिळाल्यामुळं अनेक गोष्टी क्रिटिकल बनल्यास देखील आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे। त्यामुळे निश्चितच ही आकडेवारी भविष्यात पुढे जाऊन वाढणं गरजेचं आहे। या सगळ्याच अनुषंगाने जी आकडेवारी आलेली आहे ती अतिशय भयानक आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये तर 30, 32 आणि 19 इतक्याच अँब्युलन्स जे आहे ते आकडेवारीमधून समोर येतात। अनेक जिल्ह्यांमध्ये 300 पेक्षा जास्त आहेत, मात्र काही जिल्ह्यात ज्या ठिकाणी 30 पेक्षाही कमी असणारे अँब्युलन्स आता त्या ठिकाणी नोंद झालेली आहे। त्यामुळे निश्चित याचा विचार आता आरोग्य विभाग कशा पद्धतीने करणार आहे आणि भविष्यात या सगळ्या अँब्युलन्स वाढी संदर्भातला काही निर्णय जो आहे तो सरकार घेणार आहे का हे पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।